तो हे रे माझा मित्वाचा 20 जानेवारीचा फ्रेश रिव्ह्यू आपण ऐकत आहोत. वल्लरी म्हणत असते की इथून पुढे तू त्या नम्रताला अजिबात मदत करायची नाही. काही डोक्यात शिरतंय का? आणि आता तर ईश्वरीने सुद्धा म्हणालेली आहे. हे सगळं बोलणं अर्णव ऐकतो आणि म्हणतो 1 मिनिट म्हणून. आता असं म्हणून अर्णव आता तिथे येतो, कारण हॉलमध्ये वल्लरीने ऑलरेडी तमाशा केलेलाच असतो. आता यावरती अर्णव म्हणत असतो की आकाशने नम्रताला मदत करायची की नाही हे सगळं तुम्ही नाही ठरवायचं. आता वल्लरी त्याच्याकडे रागारागानेच बघते आणि ईश्वरी आश्चर्याने बघत म्हणते की का म्हणून? तर अर्णव म्हणतो कारण मी सांगितले त्याला नम्रताला मदत करायला. आता वल्लरी म्हणते अच्छा, म्हणजे त्या मुलीसाठी माझ्या आकाशने कुरिअरची कामं केलेली चालणार आहेत का तुम्हाला? तुला चालणार आहेत कसं? वल्लरी म्हणते. अर्णव म्हणतो की मामी अगं त्यांचा केटरिंगचा अगदी छोटासा बिझनेस आहे ग, आणि येतात छोट्या मोठ्या अडचणी, आणि त्यासाठी आकाशने जर का काही मदत केली तर त्यात चुकीचं काय, असं अर्णव आता म्हणत असतो. आता हे सगळं आजीला आणि मामा आणि अंजली या तिघांनाही पटत असतो. अर्णव आता ईश्वरीकडे बघून म्हणतो की आकाश नम्रताला मदत करणारच म्हणून, आणि त्यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे आणि मैत्रीमध्ये सगळं काही चालतं. आता अर्णव मुद्दामून ईश्वरीकडे बघून हे सगळं म्हणत असतो. आकाशला तर ऑलरेडी हे पटतच असतं. आणि आपण पुढे बघतोय की अर्णव म्हणतो की आणि मी सांगितलं होतं आकाशला की मी सध्या बिझनेसमध्ये बिझी आहे, त्यामुळे तुझ्या घरच्यांकडे आणि नम्रताच्या बिझनेसमध्ये तू लक्ष घाल म्हणून मी सांगितलंय ना आकाशला, त्यामुळे तुझ्या परमिशनची गरज नसणार आहे, कळलं? असा तर अर्णव मुद्दामून ईश्वरीलाच खडसावतो सगळ्यांच्या समोर. आता हे सगळं मामा आजी अंजलीला तर आवडतंच. त्यावर अंजली म्हणते अगं ईश्वरी, तुझ्या घरच्यांची काळजी आहे त्याला म्हणून तो म्हणतोय ना, आणि तसेही तुझ्या घरी हे सगळं बघायला कोणी नाही आहे ना गं, म्हणून तो बोलतो. आपण एकच कुटुंब आहोत, त्यामुळे ईश्वरी तू आता निश्चिंत राहा आणि वल्लरी तू जरा शांत राहा, असं मामा वल्लरीकडे बघून बोलत असतात. आता आपल्याला दाखवलं आहे की ईश्वरी सुद्धा फक्त अर्णवकडे बघत असते, कोणाला काही बोलत नाही. अर्णव आता तिथून निघून जातो, पण वल्लरीला हे सगळं अजिबात पटलेलं नसतं. वल्लरीचा अगदी संताप होत असतो आणि वल्लरी सुद्धा अगदी रागाने तिथून निघून जाते. आता आपण पाहतोय की एकदम संतापलेली वल्लरी जी आहे तर तिच्या रूममध्ये जाते आणि तिथे फेऱ्या मारत असते, अतिशय रागाला गेलेली असते. आणि वल्लरी म्हणत असते की या 2 बहिणींचा दिवसेंदिवस वाढतच चाललंय, माझ्या आकाशला घोळात घ्यायला बघतात या 2 बहिणी. आणि पुढे म्हणते नक्कीच स्वतःच्या बहिणीला आकाशच्या गळ्यात मारण्याचा प्लॅन आहे त्या ईश्वरीचा. आता ही कायच्या काय बोलायला लागते आणि पुढे म्हणते की मी समजते त्यापेक्षाही आणखीन पुढेच पोचलेली दिसते ही ईश्वरी, आणि म्हणते की काही झालं तर मी हे होऊ देणार नाही म्हणजे नाहीच, असं म्हणून आता वल्लरीने जोरात ओरडलेली असते. इतक्यातच मामा आतमध्ये येतात आणि काय ग म्हणतात, आणि पुढे म्हणतात काही होऊ देणार नाहीस तू. आता यावरती वल्लरी म्हणते काय म्हणजे घरात जे काही झालंय ते तुम्हाला दिसत नाहीये का? आता मामा म्हणतात की अगं एवढं काय त्याच्यात, आणि एवढं चिडायला त्यात झालंय काय? तर वल्लरी म्हणते माझ्यासमोर ही नाटकं करायची नाहीत, कळलं ना तुम्हाला? आणि हो, एक गोष्ट मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते, आकाशला त्या नम्रताला मी भेटू देणार नाहीच, आणि नाही म्हणजे नाहीच. मामा म्हणतात भेटू देणार नाही म्हणजे? अगं तू काही लहान आहे का? आता तू त्याला सांगणार कोणाला भेटायचं आणि कोणाला नाही, आणि कोणाशी मैत्री करायची कोणाशी नाही ती? वल्लरी म्हणते हो, कारण मी त्याची आई आहे आणि मला त्याची जास्त काळजी आहे. मामा म्हणतात वल्लरी याला काळजी नाही, याला दादागिरी म्हणतात, दादागिरी, कळलं का? आणि पुढे मामा म्हणतात की तू आकाशच्या बाबतीत असंच जर वागत राहिलीस ना तर तुझ्यापासून तो आणखीन लांब जाईल आकाश. आता मामा असं म्हणल्यानंतर वल्लरी म्हणते तुम्हाला काही म्हणायचंय ते म्हणा, पण काही झालं तरी त्या मुलीची नादी मी आकाशला लागू देणारच नाही. आणि हो, आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते, त्या बळजबरीच्या सुनबाईंनी आणि अर्णवनी माझ्या आकाशच्या म्हणजे माझ्या मुलाच्या आयुष्यात ढवळाढवळ केलेली मला अजिबात चालणार नाही. मामा म्हणतात वल्लरी तुला एकच सांगतो, तुझं वागणं हे अत्यंत बालिश आहे आणि त्यामुळे काही एक साध्य होणार नाही आहे. तर वल्लरी म्हणते मग मीही तुम्हाला एकच सांगते, आकाशच्या आयुष्यामध्ये सगळीकडे मी घेणार, आकाशच्या आयुष्यातले सगळे निर्णय मी घेणार. अर्णव आणि ईश्वरीने त्यामध्ये लुडबुड केलेली मला चालणार नाही. मामा म्हणत असतात वल्लरी तू आहे ना, तर वल्लरी जोरात मामांच्या अंगावर ओरडते आणि म्हणते गप्पा बसा, मला काहीही सांगायचं नाही ना, मला काही शिकवायचं नाही. मामा म्हणतात तसेही तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. वल्लरी म्हणते हो ना, मग दरवाजाकडे हात करते की इथून निघा म्हणून. आता मामा सुद्धा रूममधून निघून जातात आणि आपण वल्लरी पाहतोय की अतिशय रागाला गेलेली असते. आणि लगेचच आपण पाहतोय दुसऱ्या सीनमध्ये अर्णव आणि ईश्वरीचा हा सीन आहे. अर्णव आता त्याचं काम करत, फाईल चेक करत त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. आता ईश्वरी तिथे येते, पाहतोय की ईश्वरी रूममध्ये येते आणि म्हणते सर आज तुम्ही जे काही केलं तर ते सगळं काय होतं? आता अर्णव तिला रागाने म्हणतो मी तुला दिसत नाही आहे का मी इथे काम करतोय, ते काय फालतूपणा चालू आहे? त्यावरती ईश्वरी म्हणते सर काम तर तुम्ही नेहमीच करत असतात, पण आज तुम्ही जे काही वागलात ना त्याचा नेमका अर्थ काय आहे हो?
कारण हे मला समजून घ्यायचं आहे, असं ईश्वरी म्हणते. अर्णव तिच्याकडे लक्षच देत नाही. पुढे ईश्वरी म्हणते, आज तुम्ही मामींच्या विरोधात जाऊन बोललात म्हणजे तुम्हाला माझ्या घरच्यांची काळजी आहे. आता अर्णव म्हणतो, काळजी? माय फूट. आता ईश्वरी म्हणते, माय फूट? मग माझ्या माहेरच्यांना मदत करणं आणि मामींसमोर त्यांची बाजू घेणं हे सगळं काय होतं सर, असं ईश्वरी म्हणते. आणि पुढे म्हणते की कुठल्या अधिकाराने आणि कुठल्या हक्काने करताय तुम्ही हे सगळं सर? हे ते नातं तर तुम्ही मानत नाही आहे ना, मग हे सगळं तुम्ही का करताय? आता ईश्वरी विचारत असते. अर्णव काहीच बोलत नाही. पुन्हा ईश्वरी म्हणते, अहो सर, माझ्या आईबाबांच्या नशिबामध्ये जे असेल ते होईल ना, पण या सगळ्यांची तुम्हाला काय एवढी काळजी आहे? तुमच्या मनामध्ये मदत न केल्याचं गिल्ट का असावं? त्यावर अर्णव म्हणतो की ते बघ, तुला काय वाटतं ना ते मला सांगू नकोस. तुझ्या मताशी मला काही देणं घेणं नाही. पण ईश्वरी म्हणते, नाही सर, असं नाही. आता अर्णव म्हणतो की हे बघ, तुला काय विचार करायचा आहे ना तर ते तू करू शकते. आणि पुढे ईश्वरी म्हणते, कन्फ्युजन तर मी कन्क्लुजनपर्यंत तर पोचलीच आहे सर मी, की तुम्हाला त्रास होतो म्हणून. कारण काही झालं तरी सुद्धा शेवटी मी तुमची बायको आहे, असं आता ईश्वरी म्हणते. कारण अर्णव तिला म्हणालेला असतो की उगीच कोणत्याही कन्क्लुजनपर्यंत पोचू नको म्हणून. आता त्यावरती अर्णव पुढे म्हणतो की अगदी जगाला दाखवण्यासाठी म्हणून तू माझी बायको आहे. आपल्या या नात्यामध्ये ना प्रेम आहे ना विश्वास आहे, असं अर्णव म्हणत असतो. आता आपण पाहतोय की असं म्हणून अर्णव आता रूममधून बाहेर निघून जातो. आणि आता ईश्वरी एकटीच रूममध्ये असते. ईश्वरी म्हणत असते की प्रेम आहे सर, पण ते तुम्हाला दिसत नाहीये. आणि विश्वास तर नक्कीच आहे, असं सुद्धा ईश्वरी म्हणते की विश्वास तर तुम्ही नक्की ठेवायला हवाच म्हणून. पण मी ना अजिबात गप्प बसणाऱ्यातली नाहीये. मी अशी हार तर अजिबातच मानणार नाही. मी आकाशला आणि आशाने दुरावेल ना तू माझ्यापासून, असं आता वल्लरीच्या लक्षात येतं. मामा तर मगाशीच म्हटलेले असतात. इतक्यातच आकाश दारावर येतो आणि मॉम म्हणून हाक मारतो. आणि आता आतमध्ये येतो आकाश. आणि आता आकाशला थोडं गिल्ट वाटत असतं, कारण आकाश आहे ना अतिशय संस्कारी मुलगा दाखवलेला आहे. आकाश म्हणतो की मॉम, आय एम रिअली व्हेरी सॉरी म्हणून. आणि पुढे म्हणतो की मॉम ॲक्च्युली ना मगाशी ना मी जरा जास्तच बोलून गेलो गो तुला. आणि आईचा हातात घेऊन त्याच्या म्हणतो की मॉम, आय एम रिअली व्हेरी सॉरी. तर आता वल्लरी म्हणते, हरकत नाही, पण खरंच तुला सांग का, तुझ्याबद्दल जर का कोणी काही बोललं ना तर मला खरंच खूप त्रास होतो रे. आणि माझी मैत्रीण ज्या पद्धतीनं तुझ्याबद्दल बोलली ना तर मला पण माझा राग कंट्रोल नाही ना झाला रे. आणि मी पण खूप काही बोलून गेले तुला, असं आता वल्लरी म्हणते. आकाश म्हणतो, दॅट्स ओके. आता पुढे वल्लरी म्हणते, हे बघ बाळा, मी जे काही करते ते तुझ्या भल्यासाठीच करते. मी आई आहे रे तुझी. आता आकाश म्हणतो, हो. आता पुढे वल्लरी म्हणते, तुझा विश्वास आहे ना रे माझ्यावरती? आकाश म्हणतो, ऑफकोर्स मॉम, पण तू असं का विचारतेस की म्हणजे हा प्रश्न आत्ता विचारावासा का वाटला? त्यावर वल्लरी म्हणते की अरे, मुलं मोठी झाली की त्यांचे विचार बदलतात, मित्रमैत्रिणी जास्त जवळचे वाटतात आणि मग आई वडील शत्रू वाटायला लागतात मुलांना. आकाश म्हणतो, पण मला असं नाही वाटत ग मॉम. आता त्यावरती वल्लरी म्हणते की आकाश, तुला खरं सांगू का, मी आजपर्यंत तुझ्यासाठी जे काही केलं किंवा इथून पुढे मी जे काही करेन ना तर ते सगळं तुझ्या भविष्यासाठीच असेल आणि तुझ्या भल्यासाठीच असेल. ही गोष्ट लक्षात ठेव. मी आई आहे रे तुझी, असं वल्लरी आकाशला बोलत असते. आणि पुढे म्हणते की आज जे काही झालं ना तर ते विसरून जा बाळा. आता आकाश नुसतं हो म्हणतो, काही बोलत नाही. आणि म्हणतो की नंतर ठीक आहे मॉम, तू पण वाईट वाटून घेऊ नकोस. तर वल्लरी म्हणते, अरे, आईला आपल्या मुलांच्या वागण्याचं वाईट जरी वाटलं तरी ते थोडाच वेळ वाटत असतं, जा असं म्हणून आता आकाश त्याच्या आईला जवळ घेतो आणि म्हणतो की लव्ह यू मॉम म्हणून. आता वल्लरीसुद्धा त्याला लव्ह यू म्हणते आणि आकाश आता रूममधून निघून जातो. आता आकाश रूममधून निघून गेल्यानंतर वल्लरी मनाशीच म्हणते, लक्ष तर मला तुझ्यावरती ठेवावंच लागेल, कारण वारं माझ्या विरुद्ध वाहताना मला दिसतंय म्हणून. आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन. आता दुसऱ्या सीनमध्ये हॉलमध्ये सगळेजण असतात. आता आकाश पतंग घेऊन आलेला असतो आणि म्हणतो की आपण सगळेजण तयार आहोत ना. आता मी खूप सारे पतंग आणले. तर मामा म्हणतात, यावर्षी आपण इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा आपापल्यातच स्पर्धा केली तर? आकाश म्हणतो, नॉट अ बॅड आयडिया, व्हेरी गुड. आता अंजलीसुद्धा म्हणते, हो चालेल ना. आणि काय रे आकाश, आज तू पतंगांचा तर स्टॉकच आणला आहेस तू. मग मामा म्हणतात, मांजा चांगल्या क्वालिटीचा आहे ना. तर आकाश म्हणतो, हो मांजा तुमचा सगळ्या चांगल्याच क्वालिटीचा आहे. आता हे दोघं जण काही करत असतात, चला म्हणून. त्यावरती अंजली म्हणते, अरे थांबा ना, चिंटू आणि अजून ईश्वरीसुद्धा यायची आहे आता लगेच, आणि नम्रतासुद्धा येणार आहे. तर लगेचच मामी म्हणते, ती कशाला येणार आहे इकडे?
आता असं म्हणल्यानंतर मामा बाजू सावरून घेतात. मामा म्हणतात, अगं जेवढी जास्त लोक असतील ना तेवढी जरा जास्त मजा येते पतंग उडवायला, म्हणून तिला इथे बोलवून घेतले असं आता मामा. आता हे ऐकल्यानंतर वल्लरी म्हणते, त्या नम्रताला काय इथे येण्यासाठी तर इतक्यातच अर्णव खाली येतो. आता आकाश म्हणतो, ब्रो यावर्षी आपली बंगलो कॉम्पिटिशन नाही तर आपल्यातच कॉम्पिटिशन असणार आहे. तर अर्णव म्हणतो, म्हणजे आपणच एकमेकाचे पतंग कापायचे. तर त्यावरती आणि पुढे आकाश म्हणतो की ठीक आहे, हे पण इंटरेस्टिंगच आहे, चला जाऊया टेरेसवरती. आता अंजली म्हणते, अरे थांब ना, ईश्वरीला तर येऊ द्यात असं म्हणत असते, कारण हे खूपच घाई करत असतात पतंग उडवण्यासाठी. आता अर्णव लगेचच म्हणतो अंजलीला की ताई, पतंग उडवताना डेसिबल लेवल जर का कमी असेल तर बरं वाटेल ना, राईट. आता लगेच अंजली म्हणते की अरे चिंटू थांब रे, लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे आणि तू एकटा जाणार आहेस का पतंग उडवायला, असं अंजली म्हणत असते. इतक्यातच आकाश म्हणतो, घ्या आल्या आमच्या वहिनी साहेब. आता ईश्वरी खाली येते की वल्लरी म्हणते, अरे बापरे, आता म्हणजे डेसिबल लेवल वाढणार. ईश्वरी म्हणते, काय चाललंय, नक्कीच सरांनी माझ्याबद्दल काहीतरी मस्करी केलेली असणार असं ईश्वरी म्हणत असते. आता यावरती अंजली म्हणते, अगं नाही गंमत केली फक्त. वल्लरी म्हणते, अय्या गंमत कुठे. अर्णव तर चक्क म्हणाला की पतंग उडवायला ईश्वरी नाही आली तरी चालणार आहे म्हणून. मामा आता डोळे वटारून बघत असतात अंजलीकडे, वल्लरीकडे. आता ईश्वरी म्हणते, मामी आज तर मी पतंग उडवणारच आहे आणि मोठ्या मोठ्यांचे पतंग कापणार आहे सुद्धा, बघाच तुम्ही. वल्लरी नेहमीप्रमाणे तोंड घाण करते. आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते. आकाश म्हणत असतं, अरे वा क्या बात आहे. मामा म्हणतात, चला 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 आता घ्या बरं हे सगळ्यांनी जाऊया म्हणून. आता हे सगळेजण पतंग उडवायला जातात. आता आपण पाहतोय सगळेजण ते सगळं साहित्य पतंग वगैरे सगळेजण पुढे घेऊन जातात. आता वल्लरी लगेच पाठीमागून म्हणते, थांब म्हणून ईश्वरीला, आणि स्वतः सोप्यावरून उठते आणि आता ईश्वरीच्या जवळ येते आणि म्हणते की अर्णव मगाशी जे काही बोलला ना, तर ते सगळ्यांना जरी गंमत वाटत असली ना तरीसुद्धा तर मला माहिती आहे ना अर्णव काय बोलला ते. अर्णव म्हणाला की तू अर्णवला नकोशी झाली, हे सगळं मला कळत होतं ग. त्यावरती ईश्वरी म्हणते, मामी गेले काही दिवस झाले तुम्ही हा जो काही पतंग उडवताय ना की सरांना मी नकोशी झाल्याचा, आता तो पतंग आज मी काटणार आहे असं ईश्वरी म्हणत असते वल्लरीला. आता वल्लरीला काही कळतच नाही. ईश्वरी म्हणते की आज तुम्ही बघाच सरांना माझी किती काळजी येते असं आता ईश्वरी म्हणते आणि पुढे म्हणते की चला म्हणून. आणि आता पतंग उडवायला ईश्वरीच पुढे निघून जाते आणि वल्लरी मनाशीच म्हणत असते की ओव्हर कॉन्फिडन्स आहे या मुलीला, चला बघूयात तर. म्हणून आता वल्लरी पण जाते आणि आपण आता दुसरा सीन पाहतोय. टेरेसवरती सगळेजण पतंग उडवत असतात. आकाशचा एक असतो, आकाशचा, अर्णवचा, अंजलीचा आहे आणि मामांचा, या चौघांचे 4 पतंग असतात. आता नम्रताची जी फिरकी आहे तर ती आता ईश्वरीची फिरकी नम्रताने पकडलेली असते. अंजली म्हणत असते की तुला इतका चांगला पतंग उडवायला येतो हे मला माहीत नव्हतं. तर ईश्वरी म्हणते, अहो ताई पतंगबाजी तर मी खूपच केली आहे. आता अर्णवची जी फिरकी आहे तर ती अंजलीने पकडलेली असते. आकाशची फिरकी वल्लरीने पकडलेली असते आणि मामाने स्वतःची फिरकी पकडलेली असते. आकाश म्हणत असतो, ढील दे. आता वल्लरी म्हणते, काय दे. तर ती म्हणतो, अगं लूज सोड लूज. आता बरं म्हणते. त्यावरती मामा म्हणतात, नाही ती ढील देऊ शकत नाही, इथेही नाही आणि संसारातही नाही. मामा घाबरून म्हणतात, आणि म्हणून मी तिला म्हटलं तू माझी फिरकी पकडू नकोस, मीच घेतो माझी फिरकी. म्हणून मामा हे करून हसायला लागतात. वल्लरी पण लगी त्यांची नक्कल करते आणि म्हणते, हे काय करताय, तिकडे लक्ष द्या, पतंग कापला जाईल तुमचा, मला सांगताय. तर मामा म्हणतात, ए बाई शुभ बोल ना जरा. आता मामा सुद्धा खूप छान पतंग उडवत असतात. आकाश तर खूप खुश असतो कारण आता नम्रता आलेली असते ना म्हणून. आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव एकमेकाला धडकतात. तर ईश्वरी म्हणते की ओ सर चान्स मारू नका थांब म्हणून. अर्णव लगेचच तिला रिॲक्शन द्यायला लागतं. तर ईश्वरी पुन्हा पतंग उडवायला लागते आणि आता खूप सुंदर असा सीन दाखवलेला आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप असे प्रेक्षक अजून आहेत की जे चॅनल तर रोज पाहतात पण अजिबात सबस्क्राईब करत नाही. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आपण पाहतो की आकाश सतत तिरक्या नजरेने नम्रताकडे पाहत असतो आणि आकाश खूपच खुश असतो नम्रता आल्यामुळे. आणि इकडे अंजली कमान चिंटू असं म्हणत असते आणि आकाशामध्ये सगळ्यात उंच तर ईश्वरीचाच पतंग गेलेला असतो. मामा म्हणतात, अर्णव अरे ईश्वरीचा पतंग बघ केवढा उंच गेलाय, तो केवढा उडतोय वरती. त्यावरती आकाश म्हणतो, उडू देत मामा, शेवटी कापलाच जाणार आहे तो, असं मुद्दाम ईश्वरीकडे बघून म्हणत असतो. ईश्वरी पण म्हणते, वाट बघा म्हणून आता त्याला, कारण या दोघांची एकदम टशन अशी पतंगबाजीची ही रेस चालू असते. आणि ईश्वरी त्याला खुनवून म्हणते की पतंगाकडे बघा म्हणून. अर्णवला म्हणत असते, आता आकाशामध्ये खूप सुंदर पतंग दाखवलेले आहेत, अतिशय रंगीबिरंगी मस्त असे पतंग दाखवले. तो हिरे माझा मित्राचा आजचा भाग तुम्ही नक्की टीव्हीवरती पहा.
नम्रता म्हणत असते ईशू अजून वरती घे पतंग. तर ईश्वरी म्हणते ताई फिकर नॉट, आपला पतंग आणखीन मी वरती जाऊ देणार आहे. तर मामा म्हणतात अर्णव पाहिलाच का, समोरच्या टीमचा कॉन्फिडन्स पाहिलाच का. अंजली ओरडत असते कमॉन चिंटू कमॉन करून. आणि आता हे सगळेजण पतंग उडवत असतात. इतक्यातच आकाश ओरडतो नो 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 दादा 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 माझ्याजवळ नाही हा म्हणून. आणि आता अर्णव जो आहे तर तो आकाशचा पतंग कापतो आणि आकाशचा पतंग खाली येतो. आता आकाश लगेच शेट म्हणून ओरडतो. आता इकडे मामा आणि अर्णव दोघं जण टाळे वाजून हसत असतात, कारण त्यांनी आकाशला हरवलेलं असतं पतंगबाजी करताना म्हणून. नम्रता तर डोक्यालाच हात लावते, कारण तिला वाटत असतं की आकाशने जिंकावं म्हणून. आता उदास आकाशला बघून नम्रता म्हणते आकाश सर तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. तर वल्लरी म्हणते ए बाई तू तिकडे लक्ष दे ना, वाईट नका वाटून घेऊ, हे काय आहे. तर नम्रता फक्त हो म्हणून गप्प बसते. आता ईश्वरीचा पतंग आणि मामा आणि अर्णव या तिघांचे पतंग आकाशात असतात. आणि आता बघतो या तिघांच्या पतंग बाजी सुरू असते. आता वल्लरी मनात म्हणते अर्णव तू जरी माझ्या आकाशचा पतंग कापला असशील ना तरीही तुमच्या संसाराची दोरी माझ्या हातात आहे. आता अंजली म्हणते मामा अरे बघ चिंटू बघितलास का मामाचा पतंग किती वर उडतोय ते. आता अर्णव लगेच म्हणतो उडू दे ताई काही हरकत नाही म्हणून. आता मामा सुद्धा म्हणतात की अरे म्हणजे काय असं म्हणून त्यांचा मांजा पायाच्या मध्ये ठेवतात आणि म्हणतात अरे मी चॅम्पियन आणि म्हणतात अरे माझा मांजा कुठं आहे, माझी फिरकी माझा मांजा कुठं आहे. अंजली म्हणते अरे काय मामा तूच तर पायात पकडलीस ना. हा सापडला म्हणतात मामा अतिशय कॉमेडी दाखवली. तर हा सीन तर तुम्ही टीव्हीवरती नक्कीच बघा. आणि आपण वल्लरी घाणतोंड करून उभी असते, कारण तिचा आकाश हरलेला असतो ना म्हणून. आणि आपण पुढे बघतोय तर आता आकाशामध्ये फक्त 3 पतंग असतात, मामा अर्णव आणि ईश्वरीचा. इतक्यातच मामाच्या लक्षात येतं की आपण आपला पतंग ह्यामधून काढून घेऊयात म्हणून मामा अचानकच स्वतःचा पतंग कापून टाकतात, कारण अर्णव आणि ईश्वरी या दोघांची रेस मामाला बघायची असते म्हणून. खरं बघितलं तर मामा हे खूप छान संस्काराचे आणि खूप चांगल्या मनाचे मामा असतात. आता अचानकच मामा स्वतःचा पतंग कापून टाकतात आणि जोरजोरात ओरडायला लागतात की अरे कापला माझा पतंग कापला काय रे म्हणून. आता अर्णव तर खूप खुश होतो, कारण आता रेसमधला आणखीन एक पतंग कमी झालेला असतो ना म्हणून. अर्णव म्हणत असतो मी नाही कापला पतंग. तर मामा लगे ईश्वरीकडे बघतात. ईश्वरी म्हणते अहो मामा मी सुद्धा नाही कापला तुमचा पतंग. तर मामा म्हणतात नाही तुम्ही दोघांनी मिळून मला कापलाय. आता आकाश सुद्धा म्हणतो अरे काय रे म्हणून. तर आकाश आता लगेचच मामा वल्लरीकडे बघतात आणि म्हणतात की माझी बायको बोलली ना म्हणून माझा पतंग कापला गेला. वल्लरी म्हणते अहो तुमचं लक्ष नव्हतं आणि माझ्याकडे बघून काय म्हणताय की बायको बोलली म्हणून लगेच काय झाली की बायकोकडे यायचं. मामा म्हणतात आता मी काय करू. अर्णव म्हणतो तिळगुळ खा तू तिळगुळ. आता मामा जातात ना तिळगुळ खायला आणि इकडे आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचेच पतंग उडत असतात. आता मामा घेतात तिळगुळ आणि तिळगुळ खायला लागतात. इतक्यातच नम्रता म्हणते ऐका आता फक्त जिजू आणि ईशूचेच पतंग आकाशामध्ये आहेत म्हणून. आता आपण पाहतोय नम्रता ईश्वरीला सांगत असते ईशू आपला पतंग नाही हा कापला गेला पाहिजे. त्यावरती ईश्वरी म्हणते नाही कापला जाणार, फिकर नॉट, माझं बरोबर लक्ष असं अर्णवकडे बघून म्हणत असते. आणि अर्णवला म्हणते लक्ष द्या पुढे. आता लगेच मामा म्हणतो लक्ष द्या स्वतःकडे, नाहीतर तुझीच बायको तुझाच पतंग कापेल अर्णव, असं मामा ओरडून अर्णवला सांगत असतात. आता आपण पाहतोय आता ईश्वरी एक गोष्ट करणार असते, ती म्हणजे वल्लरीला चॅलेंज दिलेलं असतं ना की आज अर्णवचा तिच्यावरती किती जीव आहे हे तिला सिद्ध करायचं असतं. म्हणून एक ईश्वरी आयडिया करते. आता नम्रता आता ईश्वरी जोरजोरात नम्रताला म्हणत असते ताई मागे हो डील दे आणि मागे हो. आणि असंच नम्रता म्हणते अगं ताई अजून किती मागे व्हायचं. इतक्यातच आपण पाहतोय की ईश्वरी वल्लरीच्या जवळ जाते आणि तिला इशारा करते की आता तू बघच म्हणून. आता वल्लरीला काहीच कळतच नाही. वल्लरी म्हणते काय प्लॅन काय आता हिचा. आता नम्रता लगेच म्हणते ताई मागे हो. नम्रता म्हणत असते अगं अजून किती मागे व्हायचं इशू, काय चाललंय हे सगळं तुझं. तर उगीच ईश्वरी मागे हो करून ओरडत असते. आणि आता बाकी सगळेजण तर पतंग उडवण्यात आणि बघण्यात गुंग असतात. फक्त वल्लरीचंच काय ते लक्ष असतं. आणि नम्रताला तर समजतच नसतं की ईश्वरी काय करते म्हणून. अंजली ओरडत असते कमान चिंटू असं ओरडत असते. ईश्वरी आता तिथलेच एका कट्ट्यावरती उभा राहते आणि कट्ट्यावरती उभा राहून पतंग उडवत असते. नम्रता म्हणते ईशू अगं तू हे सगळं काय करते म्हणून. आणि नम्रता आता वल्लरी जेव्हा ईश्वरीकडे बघते तेव्हा ईश्वरी पुन्हा तिला इशारा करते की तू आता बघच म्हणून. आणि आपण बघतो की अर्णव इकडे पतंग उडवण्यात तर मग एकदम
गुंग झालेला असतो. इतक्यातच त्याचं लक्ष ईश्वरीकडे जातं की ईश्वरी अगदी कट्ट्यावरती वरून पतंग उडवते, पण तो तरीही पुढेच बघतो. आणि आपण नंतर पाहतोय की अंजली म्हणत असते की अरे काप 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 पतंगा, पण अर्णव काही पतंग कापत नाही, त्याचं पतंग उडवायचं चालूच असतं. आणि इकडे आकाश नम्रताकडे बघण्यात बिझी असतो. आणि आता आकाशामध्ये फक्त अर्णव आणि ईश्वरीच्या दोघींचीच पतंग असतात. आता जसं ईश्वरीच्या लक्षात येतं की अर्णव आपल्याकडे बघतोय, लगेचच ईश्वरी मुद्दामून त्या कठड्याच्या बाजूला जाते आणि खाली पडण्याची ॲक्टिंग करत असते. खरं तर हे सगळा ड्रामा असतो. ईश्वरी काही मुद्दामून खाली पडणार नसते. आधी ती अंदाज घेते की खाली खोल अंतर किती आहे म्हणून, आणि आता मुद्दामून जोरजोरात पतंग हलवायला लागते आणि ओढायला लागते, जेणेकरून अर्णवचं लक्ष तिच्याकडे जाईल म्हणून. आता अर्णवचं एकदम तिच्याकडे लक्ष जातं ना, आणि ईश्वरी त्याला लक्षात येतं की आता ही मागे पडणार आहे म्हणून. इतक्यातच बिसुंदर करून अर्णव पळत पळत तिच्याकडे जातो आणि तिचा हात ओढतो आणि तिला कट्ट्यावरून खाली घेणार असतो. मामा सुद्धा अय करून ओरडतात. आणि इतक्यातच अर्णव ईश्वरीला खेचलेला असतो, तर तो डायरेक्ट जमिनीवरती, म्हणजे अंजली जिथे बसलेली असते ना तिच्या पायापाशीच हे दोघं जण पडतात ना. आता हे सगळं बघून तर सगळेजण घाबरतात. अंजली म्हणते अरे कसं काय पडले हे दोघे जण म्हणून, आणि सगळेजण कडेला उभारून फक्त बघत असतात की हे दोघं जण कसे पडलेत म्हणून. आता खाली अर्णवच्या अंगावरती अगदी ईश्वरी पडलेली असते आणि आता मामीच्या नजरेमध्ये ईश्वरीने सिद्ध करून दाखवलेलं असतं की आता अर्णवला सुद्धा ईश्वरीची खूप काळजी आहे म्हणून. आणि आजचा तो हिरे माझा मित्राचा हा भाग इथंच संपलेला आहे. आपण उद्याच्या भागात पाहतोय की अर्णवला ईश्वरी पट्टी बांधत असते हाताला आणि म्हणत असते की तुम्हाला माझी फिकीर आहे. अर्णव म्हणतो माय फूट फिकीर, असं म्हणून तो उठून निघून जायला लागतो. इतक्यातच एक पट्टीचा टोक ईश्वरीच्या हातात राहत आणि अर्णव पट्टी बांधत असताना उठून निघालेलं, त्यामुळे अर्धी पट्टी बोटाला असते. आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते बघा सर, आपल्या नात्याचं एक टोक तुमच्या हातात आणि दुसरं टोक माझ्या हातात आहे, म्हणजे आता यातून सुटका नामुमकिन. असं म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो एकदा ठरवलं ना की आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टी आयुष्यातून काढून टाकायच्या, असं म्हणून हातात कात्री घेऊन ती पट्टी कापून टाकतो. आणि आता भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.